मीरा, तुला काय वाटतं भविष्याच्या कौशल्यासाठी काय गरजेचं आहे? आई तू काय म्हणते मला काही कळत नाही आहे. भविष्याच्या कौशल्यासाठी 4 C's महत्त्वाचे आहेत. 4 C's हे काय आहे? 4 C's म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन म्हणजेच आलोचनात्मक विचारशक्ती, सृजनशीलता, संपर्क साधणे आणि सहकार्य. हे कौशल्य आपल्याला शाळेत आणि त्या पलीकडील यश मिळवण्यासाठी मदत करतं. 4 C's आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता ते कसं? तर आलोचनात्मक विचारशक्ती म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. आलोचनात्मक विचारशक्ती म्हणजे काय? तर आलोचनात्मक विचारशक्ती म्हणजे माहितीचे विश्लेषण, मूल्यांकन आणि व्याख्या करून सुयोग्य निर्णय घेणे. फक्त माहिती स्वीकारण्याऐवजी आलोचनात्मक विचार करणारे लोक विचारतात, हे का घडतंय? किंवा या कल्पनेला आधारभूत काय पुरावे आहेत? आता हे का महत्त्वाचं आहे? हे आपल्याला जटिल समस्या सोडवण्यासाठी तर्क आणि पुराव्यांच्या आधारे निर्णय घेण्यासाठी मदत करतं आणि खोट्या माहितीपासून वाचवतं. उदाहरण द्यायचं झालं तर वादविवादात आलोचनात्मक विचारशक्ती आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांचे मूल्यांकन करून कोणता अधिक योग्य आहे हे ठरवायला मदत करते. एखाद्या आव्हानाचा सामना करताना आलोचनात्मक विचार करणारे लोक विविध उपायांचे मूल्यांकन करून सर्वोत्तम उपाय निवडतात. सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी. सृजनशीलता म्हणजे काय? तर सृजनशीलता केवळ कला नाही, ती नवीन विचाराने विचार करणे आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधणे ही आहे. विविध दृष्टिकोनातून समस्यांकडे पाहणे आणि नवीन कल्पना निर्माण करणे हे त्याचे भाग आहेत. आता हे का महत्त्वाचं आहे? तर सृजनशीलता आपल्या बदलांशी जुळवून घेण्यास, नाविन्यपूर्ण होण्यास आणि गोष्टी सुधारण्यास, नवीन मार्ग शोधण्यास मदत करते. तंत्रज्ञान, व्यवसाय आणि सामाजिक समस्यांचे समाधान करण्यात प्रगती चालवते. उदाहरणार्थ तर विज्ञानात सृजनशीलता नवीन तंत्रज्ञान शोधण्यास मदत करते, जसं की नवीनीकरण ऊर्जा स्रोत. व्यवसायात सृजनशीलता लोक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने किंवा सेवा शोधतात. संपर्क साधने म्हणजेच कम्युनिकेशन. संपर्क साधने म्हणजे काय? तर संपर्क साधने म्हणजे आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करणे आणि दुसऱ्यांच्या विचारांना ऐकणं. यामध्ये शब्द, लेखन आणि शारीरिक संपर्क यांचा समावेश होतो. प्रभावी संवाद करता आपल्या कल्पनांची स्पष्टता आणि दुसऱ्यांचे दृष्टिकोन समजून घेण्यात चांगले असतात. हे का महत्त्वाचं आहे? तर चांगला संवाद शिक्षण, करिअर आणि नातेसंबंध यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे आपल्याला विचारांची देवाणघेवाण, इतरांना प्रभावित करण्यासाठी आणि एकत्र काम करण्यासाठी मदत करतं. उदाहरणार्थ तर सादरीकरणात संवाद आपल्याला आपले संशोधन स्पष्टपणे आणि प्रभावीपणे प्रस्तुत करण्यात मदत करतात. टीमवर्कमध्ये मजबूत संवाद सुनिश्चित करतो की प्रत्येक जण आपल्या भूमिकेचा आणि कार्याचा समज करून काम करतोय की नाही. सहकार्य म्हणजे कोलॅबरेशन. सहकार्य म्हणजे काय? तर सहकार्य म्हणजे इतरांसोबत एकत्र काम करून सामान्य उद्दिष्ट साधणं. यासाठी सहकार्य, विश्वास आणि वेगवेगळ्या विचारांचा आदर आवश्यक आहे. सहकार्य महत्त्वाचं का आहे? कारण आजकाल बहुतेक समस्यांना एकट्याने सोडवणं खूप कठीण आहे. हे आपल्याला इतरांच्या सामर्थ्याचा आणि दृष्टिकोनाचा उपयोग करण्यास मदत करतं, ज्यामुळे उत्तम उपाय आणि अधिक सृजनशीलता प्राप्त होते. सहकार्य शालेय प्रकल्प, कार्यस्थळ आणि समुदायांमध्ये महत्त्वाचं आहे. याचं उदाहरण म्हणजे गट प्रकल्पांमध्ये सहकार्य आपल्याला कार्य विभागणी, विचारांची देवाणघेवाण आणि चांगले परिणाम तयार करण्यास मदत करते. कार्यस्थळात सहकार्य संघांना मोठ्या प्रकल्पाचा सामना करण्यास सक्षम करते, वेगवेगळ्या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा मिलाफ करते. 4 C's फक्त शाळेसाठी नाही तर जीवनासाठी महत्त्वाचे कौशल्य आहे. हे आपल्याला करिअरमध्ये वास्तविक समस्यांचे समाधान करण्यात आणि वैयक्तिक वाढीमध्ये मदत करतील. धन्यवाद आई. मी आता 4 C's ला माझ्या अभ्यासात आणि रोजच्या जीवनात वापर करायला सुरुवात करेन. नक्कीच.